नमस्कार मंडळी. खूप दिवस झालं पाटवडीची भाजी बनवली नव्हती आणि असं पण काही घरामध्ये शिल्लक नव्हतं भाजीला. चला म्हटलं पाटवडीची भाजी बनवूया. ही भाजी इतकी छान लागते ना, चिकन मटनच्या भाजीला सुद्धा मागे टाकेल. तर इथे मी वड्या कशा बनवल्या त्याची काही मी रेसिपी दाखवली नाही. चला तुम्हाला सांगते कशा बनवल्या. 2 चमचे तेल टाकलं. तेलामध्ये जिरे, मोहरी टाकली, हिरवी मिरची, लसूणचं वाटण घातलं. ते भाजल्यानंतर थोडीशी हळद घातली आणि पाणी घातलं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये बेसन पीठ टाकून हटवून घेतलं. थंड झाल्यानंतर ताटाला तेल लावलं आणि वड्या थापून घेतल्या. नंतर वरतून थोडंसं तीळ टाकलं आणि आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यासाठी वाटण तयार केलं. कांदा, खोबरं, थोडंसं तीळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर घालून थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं. थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याची पेस्ट तयार करून घेतली. नंतर फोडणीसाठी 2 चमचे तेल घातलं. तेलामध्ये जिरे घातले, कढीपत्ता घातला, वाटलेलं वाटण घातलं. चांगलं तेल सुटायला लागले की त्यामध्ये घरगुती काळा मसाला, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, थोडीशी हळद घातली. मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं. ताट झाकून 5 मिनिटं वाफ काढून घेतली आणि साईडने तेल सुटायला लागलं की चवीनुसार मीठ टाकलं आणि उकळतं पाणी टाकलं. नंतर वरतून ज्या आपण वड्या बनवल्या होत्या त्या टाकल्या. तर तुम्ही वड्यानंतर जेवताना सुद्धा घेतल्या तरीसुद्धा चालतंय. तर तयार आहे आपली पाटवडीची रस्सा भाजी आणि वड्यासुद्धा. मस्त अशा गरम-गरम बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत एक नंबर लागतात. नक्की ट्राय करा कधी केले नसतील तर. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.